आज मी एकदम सोपी आणि चविष्ट झुकुनीची भाजी बनवणार आहे। सुरुवातीला मी झुकुनी स्वच्छ धुवून घेऊन त्याचे साल काढून घेते। साल काढल्यानंतर परत त्याला धुवू नये, कारण की ते थोडंसं चिकट होतं आहे, पण त्याच्यातच टेस्ट असते, भाजी छान लागते। आणि त्याला आता मी बारीक चिरून घेणार आहे। जितके आम्हाला बारीक पाहिजे तेवढा आपण बारीक चिरून घ्यायची। किती बारीक चिरतो तेवढं छान आहे। आता फॉरेनरांना तर अजिबात बारीक आवडत नाही, मग मला हवं तसं चिरून घेतले। नंतर दोन कांदा मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले। 2 टोमॅटो मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या अशी मी सगळे तयार करून ठेवले। कट केलेली झुकुनी। आता फोडणीची तयारी करायला घेते। आधी मी गॅसवर पॅन ठेवते, थोडंसं तेल वतते, जसं आपल्याला हवं तसं। फोडणी करताना छान अशी लसणाची फोडणी मारली, त्यात बारीक चिरलेला कांदा घातला, छान परतून घेतला गुलाबी रंग येईपर्यंत। थोडंसं मीठ घालते की कांदा मऊ पडण्यासाठी। नंतर हिरवी मिरची हे छान परतून घेते। नंतर टोमॅटो घालून छान असं परतून घेते। थोडंसं पाणी तेल सुटतं, मग ते सुटल्यानंतर अर्धा चमचा हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, गरम मसाला हे सगळे घालून परतून घेतले। त्यानंतर छान असा मसाला तयार करून घेतले, त्यात झुकुनी घातले आणि पाणी न घालता छान असं परतून घेतले। झुकुनी भाजीचं स्वतःच पाणी सुटतं, तर ते आटेपर्यंत छान असं परतत राहिले आणि एक वाफ काढली आणि अशी झटपट होणारी झुकुनीची भाजी तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। थँक्यू।